अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरातील नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला वाहने उभे करून टायर चेक करण्यासाठी थांबलेल्या चालकाला भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरने जोराची धडक दिल्याने चालक जागीच मयत झाल्याची दुःखद घटना बुधवारी दिनांक 16 जुलै 2025 रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे। सदर अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला होता। मात्र शहर पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला राहता तालुक्यातून ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। मुबारिक इस्माईल वय 36 वर्ष असे मयत चालकाचे नाव असून तो हरियाणा येथील रहिवासी आहे। याबाबतचे सविस्तर वृत्त असे की सदर अपघातात मयत झालेले एका ट्रक चालक मुबारिक इस्माईल हा कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरातील नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर समृद्धी महामार्गाच्या नजीक दिनांक 16 जुलै 2025 रोजी सकाळी 10:30 ते 11च्या सुमारास त्याची गाडी नगर मनमाड महामार्गाच्या कडेला उभी करून वाहनांचे टायर चेक करत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने त्यास जोराची धडक दिल्याने यात मुबारिक इस्माईल या जागीच मयत झाला होता। सदर अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक सचिन राजेश यादव वय 24 वर्ष राहणार उत्तर प्रदेश हा फरार झाला होता। सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर शेलार, पोलीस हेड कॉन्स्टेबल JP तमनर, पोलीस कॉन्स्टेबल साळुंके, पोलीस वाहन चालक थोरमिसे यांनी फरार कंटेनर चालक यादव याचा पाठलाग करून राहता तालुक्यातून निर्मळ पिंपरी परिसरातून ताब्यात घेतले होते। सदर अपघात प्रकरणी फारुख खान अद्वैन वय 45 वर्ष धंदा ड्रायव्हर राहणार चिल्ली राज्य हरियाणा यांच्या फिर्यादीवरून कंटेनर चालक सचिन राजेश यादव यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल JP तमनर हे करीत आहेत। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव।